होय हो. हम्म, एक प्रश्न विचारू? हम्म. खरं खरं उत्तर द्याल ना? तुझी शपथ. मग मला सांगा, दिवसभर जरा बी आठवण आली नाही व्हय माझी? असं एकदा बी वाटलं नाही की हातातलं काम सोडून द्यावं आणि पळत येऊन मला मिठी मारावी? न वाटायला काय झालं? असं तर मला रोजच होत. मी जरी हॉलमध्ये बसून बोलत असलो ना, तरी माझा जीव किचन मध्येच गुंतलेला असतो तुझ्या अवतीभवती. खरं व्हय? तुझी शपथ. पण शितले, हम्म? कालची गोष्ट वेगळीच होती ग. आपल्या जीवाभावाची एवढी लोक आहेत हे मला काल कळलं बघ. लोकांचं आपल्यावर एवढं प्रेम आहे हे बघूनच मला भरून आलं ग. पण मला कळतच नाही शितले, मी मी असं काय केलं म्हणून लोक माझ्यावर एवढं प्रेम करतात. उलट तुम्ही मुद्दाम काय केलं नाही ना, म्हणून लोक अशी वागतात. म्हणजे म्हणजे तुम्ही काय बी मुद्दाम करत नाही, ठरवून करत नाही. तुम्हाला जे वाटतं ते करता, प्रेमानं करता, आतून करता, कुठली बी अपेक्षा न करता. अजून अजून काय? अजून बोल की. माझ्याबद्दल किती भरभरून बोलतेस ना. तुला एक सांगू, हम्म? तू माझ्याशी बोलताना ना लय म्हणजे लय म्हणजे लय सुंदर दिसतेस. तुझा चेहराच चमकू लागतो. म्हणजे आता लाजताना पण सुंदर दिसतेस मला. का बसाव. आधी मला सांगा, मला दिवसभर असं सोडून का गेलता? तुझ्यासाठीच गेलो होतो की. माझ्यासाठी म्हण. मी तर उलट म्हणत होते घरी थांबा, बाहेर कुठं जाऊ नका. आणि बाहेर गेलता तर काय माझ्यासाठी वय? मला काय बी नाही आवडलं. नको. काय झालं? मला माहितीये तू खर्च नको म्हणून असं म्हणतेस, पण यो शालू मी घेणार आहे. तुमच्या लक्षात होते वय? आवडली? लईच. कशी दिसते? एक नंबर. फोटो काढ. हा. दुख के दिन बीते भैया अब सुख आयो रे, दुख के दिन बीते भैया अब सुख आयो रे. हे घ्या स्वीट्स. टॅलेंट काय रे हे? अहो भैया, रात्री स्वीटची दुकानं बंद होती म्हणून पानपट्टीतनं बडीची बांधली. असू दे, ही बडशेप आपण मिठाई म्हणून खाऊ. घ्या, वाटून घ्या सगळ्यांनी. सगळ्या जगाला कळलं पाहिजे आपल्यासाठी किती हॅपी वाला दिवस आहे ते. भैया आज से आपका ही राज होगा. अरे सायलेन्स, हळू हळू. माणसं झोपलीत ना, उठतील की. जरा आवाज हळू करा. टॅलेंट माणसं उठली तर उठू देत. त्यांनाही कळलं पाहिजे आपल्यासाठी किती हॅपी वाला दिवस आहे असते. आपल्याला चालते. चालतंय काय? चालू द्या. जा 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 अच्छा तू जा 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 पोस्टिंग से लेटर आया. जा
के दिन बीते भैया अब सुख आया रे दुख के दिन बीते भैया अब सुख आया रे दुख के दिन बीते भैया अब सुख आया रे. आजा, आजची रात्र तुझी आणि शीतलची शेवटची रात्र असणार आहे. काय बोलायचंय ते बोलून घ्या. तुमचे पत्ते तर मी आता असे पिसणार आहे की परत तुमची भेट बी होणार नाही. शितले, हं? तू माझा नंबर काय म्हणून सेव्ह केलास ग? आणा इकडं. एक मिनिट. नाही बघू दे मला. आणा इकडं. आव. हो का? माझं बी धोकाच आहे की. होय, तू बी बोका म्हणून सेव्ह केलायस की. हा मग मला आवडतो बोका. आणि आपण बोकेवर प्रेम करूच शकतो की. मी पण जीवाशी धोका पत्करलायच की. आहा, काय पण बदला त्या आधी. तू बदल. नाही नाही, तुम्ही बदला. नाही मी का बदलू? तू बदल आधी. तुम्ही बदला म्हणलं ना. तू बदल आधी. मी नाही, तुम्ही आधी. तू बदल. तुम्ही. थांब, आपण दोघं बदलू. हा चालेल. दे. बघू. बायको. बघू. अहो. तुम्हाला माहितीये, हम्म. आधी मला तुम्हाला आहो म्हणताना लई चुकल्यागत वाटायचं. सुमन काकी आणि नीलम काकी तर लई वरडायच्या आणि माझ्यावर हसायच्या बी. पण नंतर नंतर लईच भारी वाटायला लागलं. आणि तुम्हाला आठवतंय आपण जेव्हा शितले, दमा फौजी. नाहीतर आज माझीच नजर लागायची तुम्हाला. पैसे ठेव. कशाला? तुझा रिझल्ट लागला ना की तुला कॉलेजला लागतं. एवढे थोडीच लागणार आहेत. मी मुद्दामूनच जास्त दिलं. याच्यातून तू कॉम्प्युटर क्लासला. क्लास कशाला? असं नाही म्हणायचं शितले. अगं तुला सगळं कळलं पाहिजे शितले. आपलं हेच चुकतं. आपण बायकांना अडाणीच ठेवतो. तुला सांगतो, गावाकडच्या बायकांनी बी सगळं शिकलं पाहिजे. अगं जग पुढे चाललंय तर आपण का मागं राहायचं? पण माझं जग तर बॉर्डरवर चाललंय. त्याचं काय? सगळं घेतलं ना? वय तू काल म्हणली होतीस ना शर्ट द्यायचं राहिलाय, कधी की? ते नाही देणार.
का ग? उद्या तुम्ही बॉर्डरवर गेलं मला तुमची आठवण आली तर मला सोबतीला नको आहे. शिकले आपण शस्त्र प्रदर्शन बघायला गेलतो का नाही? तिथं मला निकम साहेबांनी दिलं होतं आणि म्हणले होते की या स्वॉर्ड्स तुला सतत प्रेरणा देत राहते आणि उद्या जेव्हा तुला तुझ्यासारखाच आर्मीचं वेड असणारा एखादा तरुण भेटेल तेव्हा या स्वॉर्ड्स त्याला दे. आज तेच आर्मी बद्दलचं प्रेम मला तुझ्या डोळ्यात दिसतं. शिकले हे तुझ्या जवळ ठेव. मी हे कायम माझ्यावर ठेवीन. आणि आता मी काय म्हणतोय त्याकडे जरा नीट लक्ष दे. हं? हे बघ मी तिकडे गेलो तुला इकडे सगळं साधं सोपं नसेल शिकलं. तुझ्या समोर बऱ्याच अडचणी असतात पण म्हणून घरातल्यांवर तू रागवू नको, तोडून बोलू नको. आम्हाला बॉर्डरवर माहित असतं की समोर शत्रू आहे पण इकडे तर सगळी आपली माणसं आहेत, आपल्या घरातली माणसं आहेत. कधी कधी वाद झाले ना तर ते प्रेमानं सोडवायला लागतं. असं उद्धत घालून चालत नाही. हे बघ कुणी काय बोललं तर दुर्लक्ष करायचं, मनाला लावून घेत बसायचं नाही. शिकले मामा मामींनी लई कष्ट काढलेत ग. त्यांना आता आपण सुखाचे दिवस दाखवायचे. फार फार तर मी पैशाची बाजू पेलू शकतो पण बाकीचं सगळं तर तुलाच बघायचंय. आता तुला मी काय करायचं कसं राहायचं याच्यातलं काय सांगणार नाही. भाऊजी मला बी तुम्हाला असं सगळं विचारून ताप द्यायचा नाही. तुम्हाला एक बी तक्रार येणार नाही. हे घर तिथली माणसं जीवापाड जपीन मी. चला निघायचं. अजिंक्य अजून बाहेर आले नाहीत. कॅन्सल झालं का काय त्यांचं जायचं? पुष्पे तू पण का नाही आता गेल्यानंतर 6 महिन्यांनी भेटणार नवरा बायको. 2 घटका बोलू दे की तिच्या संग. हाय का आता? आम्ही कधी काय म्हणलंय? सोबत का नेणार? काय करायचंय आम्हाला? आजा काय आवरलं का नाही आजन? कुठं आजा? 2 घटका घालवतात. पुष्पे अरे काय नाही आवरतोय येईलच. रावल्या पोरात तू पण जाणारच होय र? मी मस्त म्हणतोय ग जायचं पण मला ही काय नीट नाही ती. तुझा दोस्तच म्हणलाय मामा तू एकटाच चल कुणाला बरोबर घेऊ नकोस म्हणून. मग काय राज्य मी काय तुला खाती का? मला निना झालाय. अरे तसं काय नाही. मग कसं आहे? अरे रावल्या आपण त्यांच्या बरोबर गेलो तर त्यांचं पाय निघणार नाही म्हणून आपल्याला नेणार. कसा पाय निघत नाही? मी जाईन आसामला सोडायला. मग अरे बाबा तेवढं काय करू नकोस. आजा देवाच्या पाया पडलास का बाळा? वय आणि हे बघ तायडीच्या आणि तुझ्या वडिलांच्या फोटोच्या मी पाया पड. हा
खर तर मामीच्या पाया पडत नसत्यात, पण असू दे, आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. उदंड आयुष्य लाभू देत बाळा तुला. अजून तुझं नाव मोठं होऊ देत बघ. अजय अंगार आहे बघ, रोज सकाळी न चुकता लावायचा. लावशील ना पोरा. आणि हे बघ, या अंगारची पुढे आहे ना, झोपता रोज रात्री उशाखाली ठेवायची, न चुकता बरं का. जिजे ठेवतो. पण जिजे तू बी औषधं टायमावर घ्यायची हं? वय रे बाळा. जिजे शांत. अजय, आज मला ताईडीची लई आठवण येते बघ. तुला असं जाताना बघायला ती पाहिजे होती. जिजे आता असं काय करतीस? तूच म्हणतीस का नाही आजाच्या रूपाने आपली तायडीच फिरती घरात म्हणून. येऊ का? नाना या की. सॉरी बरं का, आमच्यामुळे जरा उशीरच झाला. अहो नाही नाही, तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कसं जाईल मी. अजिंक्य, हे घ्या, तुमच्यासाठी आणलं. काय आहे? आता ते तिकडे गेल्यावरच बघा. शीतल, ठेव. आता तुम्ही सगळ्याजणी आलाय ना, तर पोराचं औक्षण तेवढं करून घ्या. मी औक्षणाचं ताट आणते.